नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, विनोद म्हणजे फक्त हसवणं का? नक्कीच नाही. तर समाज, घटना, परिस्थिती याचं सूक्ष्म निरीक्षण त्याभोवताली गुंफलेलं असतं. आणि जेव्हा सूक्ष्म निरीक्षण असं आपण म्हणतो तेव्हा भोवतालच्या वातावरणाचा त्या मानसिकतेवर होत असलेला परिणाम हा सुद्धा तिथे ओघाने येतो. आता पिढ्या बदलल्या, काळ बदलला आणि त्याला विनोदही अपवाद उरला नाही. असं म्हणताना एक लक्षामध्ये येतो की काळानुरूप विनोद हा बदलत गेलेला आहे. आणि या पार्श्वभूमीवरती विनोदाविषयी मान्यवर मंडळी काय म्हणतात हे लक्षात घेणं मोलाचं आहे. आपले प्रसिद्ध साहित्यिक आणि जे आपल्याला खरंच आपलेसे वाटतात ते म्हणजे पु ल देशपांडे असं म्हणतात, विनोद ही मानवाला मिळाली एक सौंदर्यपूर्ण अशी देणगी आहे. त्याचबरोबर आचार्य अत्रेंचं वाक्य प्रसिद्ध आहे. ते काय म्हणतात? त्यांचं विधान असं आहे की बुद्धिमत्ता जिथे असते तिथं विनोद निर्माण होतो. मार्क ट्वेन यांचं वाक्य जे आहे ते आजच्या तणावग्रस्त काळाला अतिशय लागू पडणारं हे वाक्य. ते म्हणतात, ह्युमर इज मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट गिफ्ट. आता या पार्श्वभूमीवरती जेव्हा विनोदाला या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांची वेगवेगळी दृष्टी जेव्हा दिसते तेव्हा लक्षामध्ये येतं की विनोद हा काळानुरूप बदललेला आहे. पण बरोबरीने बदलती जीवनशैली, बदलता काळ आणि मानसिकता या सगळ्या बाबींचा विनोदावर प्रभावही पडत आहे. आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा समाजभान राखून व्यक्त होताना हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य विनोदाला सुद्धा लाभलेलं आहे. आणि मग ही विनोदाची भूमिका सुद्धा तितकीच वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर उलगडते आहे. मग योग्य काय, अयोग्य काय, संवेदनशीलता, अतिसंवेदनशीलता काय आहे, या सगळ्या बाबींचा विचार करताना एक लक्षामध्ये येतं की विनोदाने हास्याची लकेर ही उमटते. पण ही लकेर किती दीर्घकालीन आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? मुद्दा तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे. विनोदाची बदलती परिव्याख्या आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा एक वेगळा विषय आहे. का तर रणरणत्या उन्हामध्ये आपल्याला शीतलतेने हसू देणारा जे आहे तो म्हणजे विनोद आहे. तेव्हा आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय आहे विनोदाची बदलती संकल्पना आणि आपण. या विनोदाच्या बदलत्या संकल्पनेविषयी व्यक्त होण्यासाठी असंच ज्येष्ठ मान्यवर व्यक्तिमत्व आपण आमंत्रित केलेलं आहे. कैक पिढ्या त्यांनी वाचन केलेलं आहे, कैक पिढ्यांची लेखणी त्यांनी वाचलेली आहे आणि बरोबरीने आपल्या लेखणीतून विनोदाबरोबर सामाजिक भान जपत सुद्धा त्या व्यक्त झालेल्या आहेत. आज आपल्या या कार्यक्रमासाठी खास सहभागी झालेल्या आहेत ज्येष्ठ लेखिका माननीय मंगलाताई गोडबोले. नमस्कार मंगलाताई. नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. नाव हीच मंगलाताईंची मोठी ओळख आहेच आहे. औपचारिक ओळख करून देते ती म्हणजे आपल्या सगळ्यांनाच बालभारतीच्या गद्य संग्रहातून त्यांच्या लेखणीची ओळख झालेली असते आणि पुढे जाऊन विविध ठिकाणी एकाच वेळी विनोदी आणि गंभीर असे साहित्यिक प्रकार त्यांच्या लेखनातून त्यांनी व्यक्त केलेले आहेत. आकाशवाणीवर, वर्तमानपत्रातून त्यांचं विपुल लेखन आहे. हिंदी, गुजराती, इंग्रजी, कानडी अशा विविध भाषांमध्ये त्यांच्या लेखनाचे अनुवाद झालेले आहेत. नभोनाट्यांच्या अखिल भारतीय स्पर्धेमध्ये त्यांच्या नभोनाट्यांची निवड झालेली आहे आणि ती नाट्य विविध भारतीय भाषांमध्ये अनुवादित झालेलं आहे. हे वेगळेपण आहे. तब्बल 9 राज्य पुरस्कार त्यांच्या लेखनाला आतापर्यंत मिळालेले आहेत. 1980 साली मंगलाताईंचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं आणि आजही आजच्या परिभाषेत सांगायचं तर ते बेस्ट सेलरच्या यादीमध्ये आहे. हे एक उदाहरण पुरेसं त्यांच्या लेखनाविषयी सांगायला बोलकं आहे. आज पावे तो अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरलेल्या आहेत. त्यांच्या लेखनाला विविध पुरस्कारांनी दाद दिलेल्या आहेत. पण अगदी नेमक्या शब्दात सांगायचं तर जवळपास 35 पुरस्कार त्यांच्या लेखनाने पटकावलेले आहेत. हा आकडा आपल्या सगळ्यांसाठी पुरेसा बोलका आहे. मंगलाताईंविषयी बोलायचं म्हटलं तर खरं म्हणजे बरंच काही आहे, पण थोडक्यामध्ये मंगलाताई ही छोटीशी ओळख मी तुमची करून दिलेली आहे. आपण बोलत आहोत ती म्हणजे विनोदाची बदलती संकल्पना आणि आपण याविषयी आणि मार्गदर्शन करताय ते ज्येष्ठ लेखिका मंगलाताई गोडबोले. मंगलाताई, सगळ्यात आधी सह्याद्री वाहिनीच्या वतीने मी तुमचे आभार मानते आणि मनपूर्वक धन्यवाद म्हणते. तुमचं अतिशय व्यस्त शेड्यूल आहे. विविध पुरस्कार सुद्धा तुम्ही सतत स्वीकारत आहात, इतक्या तुम्ही व्यस्त आहात आणि सतत तुमचा अभ्यासही चालू असतो. त्या सगळ्या धावपळीतनं वेळ काढून आज तुम्ही इथे आलेले आहात, त्यामुळे सुरुवातीलाच मी तुमचे आभार मानते. जेव्हा विनोद असं मी म्हणते तेव्हा
लेखकांच्या अनेक पिढ्या तुम्ही मंगलातही वाचलेल्या आहात. हो. विनोदाचा बदलता प्रवास जो आहे तोही तुम्ही बघितलेला आहे आणि तुमच्या लेखणीतनं सामान्य माणसांच्या घरातला विनोद जो आहे तो उतरलेला आहे. त्याला आजही सामान्य माणूस किंवा सगळ्याच थरामधनं आजही त्याला दाद मिळते. हो. हे सगळं सांगत असताना विनोद ही संकल्पना तुम्ही कशा दृष्टिकोनातनं बघता? माझ्या दृष्टीने विनोद म्हणजे अगदी एका वाक्यात सांगायचं तर आयुष्याचा सुखात्म प्रत्यय. वा. या आयुष्याविषयी तक्रार आहे, कुरकुरे, हे आवडत नाही, ते त्रासदायक आहे असं म्हणत राहणं हा एक सूर असतो. आणि एक पटकन अरे ह्यातही ही गंमत आहे बरं का असं वाटणं. तर इतकी ही छोटी व्याख्या आहे. इंग्रजीमध्ये जगभरामध्ये खूप मोठमोठ्या व्याख्या आहेत, त्या शैक्षणिक किंवा अकॅडमिक आहेत. त्याच्यापर्यंत आपण जाऊया नको असं मला वाटते. आता मी सुरू केलं तेव्हापासून आजपर्यंत जवळजवळ 40-45 वर्षाचा हा काळ आहे. ह्याच्यात विनोद खूप बदलत चाललेला आहे. होय. ज्याप्रमाणे इतर गोष्टी बदलतात तसाच विनोदही बदलला आहे. काय काय फरक आहे? एक तर आम्ही सुरू केलं तेव्हा दृश्य माध्यम जवळजवळ नव्हतं. हे चित्रपट तो दूर होता. आता सर्वांवरती म्हणजे लिहिणाऱ्यांवर, करणाऱ्यांवर, बघणाऱ्यांवर दृश्य माध्यमाचा फार प्रभाव आहे. त्याच्यामुळे मग शारीरिक ओलांट्या उड्या, पुरुषांनी साडी नेसून येणं, वेडेवाकडे हावभाव करणं, कोणी फार बुटकं, फार उंच असणं, इथपासून सगळा दृश्य विनोद हा भाग. दुसरं एक मला फार असं जाणवतं की आता इन्स्टंटचा जमाना आहे ना, त्याच्यामुळे विनोदही भयंकरच ताजा ताजा लागतो. म्हणजे काल एखाद्या अभिनेत्रीने काहीतरी मूर्खासारखं विधान केलं समजा हे महत्वाचं आहे बरं का मंडळी. समजा मी नावही नाहीच घेते, एखाद्या अभिनेत्रीने केलं. आज सकाळी उठेपर्यंत तिच्यावर 100 विनोद तुम्हाला आलेले दिसतात. तर हा एक प्रकारचा ताजेपणा आहे. दुसरं ही घाई पण आहे. हा. त्याच्यावर विचार करावा, ती का असं बोलली असेल, तिच्या जीवनात काय असं असेल, का तिने हे सोंग घेतलंय मुद्दाम लक्ष वेधून घ्यायला, हे बघायला पाहिजे खरं. पण आज कोणाला एवढा थांबायला वेळ नाहीये. त्यामुळे इन्स्टंटली त्याच्यावरती विनोद करायचा, त्याला एक 5-50 लाईक्स किंवा काही आले की आमचं काम संपलं. आम्ही असं म्हणतो की पु ल देशपांड्यांचं 50 सालचं पुस्तक आज का वाचतो आपण? 25, 50, 75 वर्षानंतरही तो विनोद का आपल्याला हवा आहे? तर त्यामागे काहीतरी मेहनत आहे. तो असा इन्स्टंटली झालेला नसू शकेल. एखादी शाब्दिक कोटी सुचणं वेगळं आहे, पण त्याची मांडणी किंवा रचना करताना त्याच्यामागे खूप मेहनत असते. दुर्दैवाने काय होतं की विनोदी लेखन किंवा विनोदी कलाकृती ही सोपी आहे असं लोकांना वाटतं, आणि ती सोपी नसते. किंबहुना तिची रचना जास्त अवघड असते, कारण तुम्हाला हळूहळू त्या विनोदाकडे न्यायचं आहे. आता केवळ गमतीने एखादा प्राध्यापकाची चेष्टा करणारा हा विनोद आहे की ते किती अभ्यासाचं स्वतःच्या स्तोम वाजवायचे की तुम्ही मला टिळक आणि आगरकरांचं वैर काही सांगू नका. टिळक गेले की तेव्हा आगरकर ढसाढसा रडले, आगरकर गेले तेव्हा टिळक ढसाढसा रडले. मी हे पाहिलेलं आहे. आता हे सगळं खोटं आहे ना. अशी दोन्ही माणसं एकमेकासाठी रडू शकत नाही, हा माणूस ते बघू शकत नाही. बरोबर. पण ह्याच्यातनं त्याचा दंभ, त्याचा पोकळपणा, त्याचं एक व्यक्तिमत्व तुम्ही नकळतपणे डोळ्यासमोर आणता आहात. तर शब्दातून डोळ्यासमोर आणण्याचं सामर्थ्य हा एक वेगळा भाग आहे, आणि धडाधड दृश्य दाखवणं हा एक वेगळा भाग आहे. वा. तर हा महत्त्वाचा आहे, हा टाकाऊ आहे असं मी म्हणणार नाही. पण ह्याला रिपीट व्ह्यूइंग, रिपीट रीडिंग हे मूल्य नाही. एकदा पाहिलं कळलं ना, आता पुन्हा काय वाचायचं किंवा पुन्हा काय बघायचं. खरंय. तर जो ग्रंथबद्ध विनोद होता तो वारंवार वाचल्यावरही काही काही अनुभव देतो, तो अधिक टिकाऊ असतो. त्याच्यामुळे आपल्याला ताजेपणा हवा का टिकाऊपणा हवा? वा. हे आपणच ठरवायची गोष्ट आहे. मस्त. आज तरी जरा ताजं तवानंच जास्तच हवं आहे असं मी म्हणेन. कदाचित बदलेल हे सुद्धा पुढे.
मस्त. म्हणजे हे आधुनिक तंत्रज्ञान जसं बदललेलं आहे, भाषा बदललेली आहे विनोदाची, हेही लक्षामध्ये येतं. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चटकन, ज्याला मीम्स म्हणतो, किंवा पटकन काहीतरी टाकायचं आहे आणि मोकळं व्हायचं. पूर्वीच्या काळी तो अवधी होता की वर्तमानपत्रामध्ये एक कार्टून येईल आणि त्याच्या भोवती काहीतरी कमेंट केलेली असेल, लिहिलेलं असेल. आज तेवढा वेळच नाहीये, पटकन टाकलं जातं. पण तुम्ही म्हणाला तो मुद्दा फार नेमका आहे. त्यामुळे त्या काळी लिहिलेलं आजही तितकं ताजं वाटतं, पुन्हा पुन्हा उघडून वाचावंसं वाटतं. पण आज एकच विनोद पहिल्यांदा आल्यावर आपण हसतो, पण जेव्हा 4-5 ग्रुप्समधनं तोच विनोद येतो तेव्हा ते हसू कुठच्या कुठे लोपलेलं असतं, किंबहुना डिलीट करण्याकडे आपला कल जातो. हो हो. मग यामधून आजच्या विनोदामध्ये काहीसं असं वाटतं का की आजचा विनोद हा दीर्घायू नाहीये आणि पूर्वीचा विनोद हा दीर्घायू आहे, असं काहीसं वाटतंय? ते आपण बोललोच आहोत, ते तसंच आहे. पण त्यासाठी लागणारी मेहनत हा. किंवा रचना हे करायला एकतर लोकांकडे वेळ नाहीये. दुसरं एक निश्चित आहे की मराठी विनोदापुरतं तरी हे खरं आहे की आपली सगळी भाषिक विनोद परंपरा आहे. म्हणजे संस्कृत साहित्यात असेल, मराठी साहित्यात असेल, किंवा गडकरी, कोल्हटकर, पु ल, चि.व्ही. जोशी ही सगळी भाषाप्रभू माणसं होती. किती छान. त्याच्यामुळे त्यांना भाषिक विनोद त्या दर्जाचा करता आला. दुर्दैवाने आज आपल्याच भाषा आपल्याला फारशा अवगत नाही आहेत, बरोबर आहे. असं वास्तव आहे. हे जरा कटू आहे विधान, पण मला नेहमी असं वाटतं की आपण भाषा बोलतो ना, तसं भाषेनेही आपल्याशी बोलायला पाहिजे. आणि ते येतं बरं का. प्रतिभावंतांनी ते पुष्कळ केलेलं आहे. म्हणजे पुलं अगदी सहज म्हणतात की अमक्या तमकाचा फ्लॅट बघायला गेलो, तो खूप आलिशान आहे असं ऐकलं होतं. तो तेवढा आलिशान नव्हता, पण अगदीच गेलिशानही नव्हता. क्या बात आहे. आता आलिशान हा शब्द पुलंशी बोलतोय म्हणून त्यांना हे सुचतंय. असे अनेक उदाहरणं आपण द्यावी तेवढी कमी. तर ते जे भाषिक प्रभुत्व आहे त्यासाठी लय वाचन हवं, भाषा ही रक्तात मुरायला हवी. ते आता दुर्दैवाने तेवढं होत नाहीये. तुम्हाला जर वाटेल की मराठीतच असं, तर असं नाहीये. सर्व प्रादेशिक भाषांची हीच स्थिती आहे. अच्छा. आणि मराठी येत नाही म्हणून इंग्रजी येतं असं वाटत असेल तर ते त्याहून चूक आहे. बर. इंग्रजी फारसं येत नाही आपल्याला, कारण आपल्याला भाषेपेक्षा हावभाव, चित्र, रेषा ह्यातनंच अभिव्यक्ती करायची आहे. असं थोडा चुकीचं आहे, मनावरती प्रभाव पडतो आहे. तर त्यातनं जेव्हा जेव्हा किंवा जी जी माणसं बाहेर येतात ते अधिक टिकाऊ काहीतरी देतील किंवा देत आहेत, आजही देत आहेत. आज कोणीच काही देत नाही असं मी काही म्हणू शकणार नाही. सरासरी विनोद मात्र तेवढापुरती घटकाभर गंमत आणि संपवा, असाच जास्त. कार्यक्रमातला पहिला फोन आलाय, तुमच्या परवानगीने तो हो. घेते. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, काही माणसं त्यांच्या स्थायीभावामुळे हा गंभीर असतो, त्यांना विनोद आवडत नाही, किंबहुना विनोद बुद्धी नसते की हास्य विनोदाला ते विरोध करतात. तर अशा लोकांनी विनोदाकडे कसं पाहावं? आणि दुसरा प्रश्न असा आहे की विनोद करणाऱ्याने दुसऱ्याला आपण दुखवत नाही ना, याबद्दल काय दक्षता घ्यावी? धन्यवाद. धन्यवाद. स्थायी भाव नसलेल्या मंडळींनी विनोदाकडे कसं बघावं? हो, हे असू शकतं. आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. काही माणसांचा विनोदाकडे जास्त कल आहे, काहींचा कमी कल आहे. हे थोडं नैसर्गिक आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर ते लादण्यात अर्थ नाही. आपण साधं कट्ट्यावर बघतो, 4-5 तरुण मुलं बसलेली असली तर त्यातली दोघं प्रचंड हसतात, उगाच हसतात, आणि एक दोघं शांत असतात. त्यांना शांत राहू द्यावं. विनोद ही नाक तोंड दाबून गळी उतरवायची गोष्ट नाही. पण हेही तेवढंच खरं की त्याला जर आपण चांगला विनोद दाखवला, दिला, तर हळूहळू त्याच्या मनाचा कल होईल. होणारच नाही असं नाही. खूपदा माणसाची व्यक्तिगत परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती, काही घटना ह्याचा परिणाम माणसावर झालेला असू शकतो. तो दुःखी किंवा कटू झालेला असतो. त्याला त्याचा वेळ द्यावा, त्याची घाई करू नये. आणि दुसरं जे तुम्ही म्हणाला होतात की मग विनोदाच्या बाबतीत काय त्यांचा प्रश्न होता? त्यांचं असं म्हणणं होतं की अतिसंवेदनशीलता, म्हणजे आपण नेहमी म्हणतो की आज सगळीकडे विनोद घडतो, पण पुन्हा भीती आहे का अतिसंवेदनशीलतेची? हां, त्यांनी म्हटलं होतं की शब्दांनी दुसऱ्याला दुखवू नये. तर ते तर आहेच आहे. आणि हेही सांगते की माणसांना दुसऱ्यावर विनोद करायला आवडतो, आपल्यावर कोणी करता कामा नये, आपल्याला धक्का लागता कामा नये. तर असं नसावं. खेळीमेळी ही उभयपक्षी असावी. सगळ्यात सुसंस्कृत माणूस कोण माहितीये का?
जो स्वतःवरचा विनोदही खेळकरपणे घेऊ शकतो वा. तो सर्वात सुसंस्कृत माणूस, ही खरी त्याची व्याख्या आहे. त्याच्यामुळे प्रत्येक विनोद हा स्वतःला लावून घ्यायचा किंवा तो कोणीतरी वरचा आहे म्हणून तो मला कमी लेखतोय असा सारखा आभास निर्माण करायचा, याची काही एवढी गरज नाहीये. दोन द्यावं, दोन घ्यावं, सोडून द्यावं हेही शक्य आहे. परंपरेने विनोदाचे काही संकेत आहेत, ते पण पाळायला पाहिजेत. उदाहरणार्थ, शारीरिक व्यंगावर विनोद करायचा नाही, हे सभ्यतेला सोडून आहे. हा संकेत आहे जो अनेक लेखकांनी पाळलेला आहे. आता काही दृश्य माध्यमं तो पाळत नाहीयेत, जे मला खटकतं, पण त्यांना ते मान्य असेल तर मी का बोलावं. त्याच्यामुळे काही संकेत आहेत. व्यक्तिगत दुःखाबद्दल न बोलणं, न्यूनावरती मुद्दाम बोट न ठेवणं, पण जे वागता बोलताना गफलती गमती आपण करतो. आता किती तरुण आया छोट्या मुलांना काय सांगतात, किती वेळ जेवतोयस, तोंड घट्ट मीठ आणि पटकन जेवण संपव. आता तोंड घट्ट मिटलं तर जेवण पटकन संपणार नाही, आणि तोंड उघडलं तर ते मूल बडबडत बसणार, कारण त्याला खूप सांगायचंय. आता त्या आईनी ह्यातून मी मूर्ख आई आहे असं घ्यायचं काही गरज नाही. सगळ्याच असं करतात, तसंच मीही केलं असं का म्हणू नये. चांगल्या विनोदाने मीला आम्हीपर्यंत नेलं पाहिजे आणि आपणपर्यंत नेलं पाहिजे. आपण सगळेच असे करतो, त्याच्यात काय एवढं बिघडलं नाही का, असा थोडासा दृष्टिकोन ठेवला तर फारच सारख्या भावना दुखावणार नाहीत असं मला वाटतं. आजकाल ज्याच्याविषयी भावना दुखवायला हव्यात त्या आपल्या दुखवत नाहीयेत, आणि नको त्याच्याविषयी आपल्याला भलतीच संवेदनशीलता आलेली आहे की काय, हाही थोडा आपला आपण विचार करूया असं मला वाटतंय. मंगलाताई, तुम्ही बोलतच राहावं आणि आम्ही ऐकतच राहावं असं सगळं सुरू आहे, पण एक ब्रेक घेणं हे क्रमप्राप्त आहे. छोटीशी विश्रांती घेऊन आम्ही लगेच परत येतोय हॅलो सह्याद्रीमध्ये विनोदाची बदलती संकल्पना समजून घ्यायला मंगलाताईंकडे. बोलत आहोत ते म्हणजे विनोदाची बदलती संकल्पना याविषयी, आणि ज्येष्ठ लेखिका माननीय मंगलाताई गोडबोले आपल्याला मार्गदर्शन करतायत. जेव्हा मंगलाताई आपण म्हणत होतो की आज संकल्पना बदलत चाललेली आहे, पिढ्यानुरूप फरक पडतो आहे, आणि नकळतपणे आपण काहीतरी म्हणतो आणि त्याचा हास्याची लकेरीमध्ये रूपांतर होतं, मग त्या पार्श्वभूमीवरती आपण या सगळ्या गोष्टींकडे तितकंच हलक्या फुलक्या वातावरणाने घेणंही तितकंच आवश्यक आहे. जेव्हा स्त्रियांचा विचार करतो किंवा एकंदरीतच विनोदाचा जेव्हा विचार करतो तेव्हा काही टार्गेटेड व्यक्ती असतात असं काहीसं मला कधी कधी वाटतं. म्हणजे जोडपं आहे, बायका आहेत, किंवा समाजामध्ये काही बदल घडवून आणायचा असेल तर तेव्हा देखील विनोदाचा अतिशय हुशारीने वापर केला जातो. आचार्य अत्र्यांच्या भाषेत बुद्धिमत्ता असेल तेव्हा त्या पद्धतीने तो वापर करून तो त्यांच्या लिखाणामध्ये तो आपल्याला दिसतो वापर केलेला, की विनोदाच्या माध्यमातून त्या परिस्थितीवर भाष्य करणं नेमकेपणाने. आता स्त्रियांच्या बाबतीमध्ये विनोद आणि थोडंसं अजून मागे जाते तो म्हणजे की टवाळा आवडे विनोद असं म्हणताना परिस्थितीनुरूप केलेला विनोद आणि परिस्थितीनुरूप विनोदाला लागलेलं लेबल, या सगळ्याचा तुम्ही विचार कसा करता? 2-3 प्रश्न एकत्र झाले त्याही मी बघते. पहिली गोष्ट म्हणजे रामदास असो किंवा कुणाही संतांचं कुठला तरी एक तुकडा घ्यायचा, त्याच्या मागचा पुढचा संदर्भ नीट बघायचा नाही. आता टवाळा आवडे विनोद त्यांनी का म्हटलं, कुठल्या परिस्थितीत म्हटलं वगैरे हा वेगळा विषय आहे. मुळात आपलं परंपरेने थोडं निवृत्तीवादी तत्वज्ञान आहे, त्याच्यामुळे हसण्याला फारशी मान्यता नाही, विद्वत्तेला मान्यता आहे. आणि विद्वान माणसांनी कसं कंटाळवाणं त्रासी कसंच असलं पाहिजे ना, तो कसा खेळकरपणे बोलू शकेल. तर हे थोडे चुकीचे समज आपल्याकडे परंपरेने पसरलेले आहेत. ह्याचा परिणाम असा होतो की विद्वत जडसारखा शब्द, विद्वत्तेने खरं माणूस हलकं व्हायला पाहिजे पण तो जड जड होत गेला अशासारखी कल्पना. म्हणून विनोदाला फारशी प्रतिष्ठा नाही, पोरकटपणा आहे, थिल्लरपणा आहे अशासारखी समजूत, हे सगळं जुन्या काळापासून आलेलं आहे. आणि मग तो जर बाईने करायचा म्हटला तर काय होईल, कारण बाईची आपली प्रतिमा काय आहे, देवीसारखी आहे, कोणीतरी कुटुंबाचं मुख्य करणारी कामकाज आहे,
आदर्श आहे, उदात्त आहे. त्याग करणारी आहे. हा, तिने मुलांसमोर आदर्श चित्र ठेवलं पाहिजे. आईच फिदी हसते असं मूल कसं वाढेल अशी त्यांची कल्पना आहे. त्याच्यामुळे स्त्रियांसाठी विनोद हा मोठ्या प्रमाणावर निषिद्धच भाग होता. बर. दीर्घकाळपर्यंत. आणि अधिक स्पष्ट बोलायचं तर बाईने खूप खुलेपणाने हसणं म्हणजे एक प्रकारचं आमंत्रण आहे हो. असाही समज आहे. म्हणून मग बायका त्याच्या वारशा वाट्याला न जाणं वगैरे हा भाग आहे. ह्यातून मग पुढे काय झालं की बायकांना विनोद बुद्धी नसते असं एक कहर भोंगळ असं विधान पसरलं. असं काहीही नाहीये. आज आता बुद्धीचा, मेंदूचा प्रचंड अभ्यास आहे झालेला. मराठीतही पुष्कळ पुस्तकं आहेत. त्यात कुठेही असं म्हटलेलं नाहीये की विनोद बुद्धी हा एक बुद्धीचा वेगळा प्रकार आहे आणि देवानी बायकांना जन्माला घालताना ते दिलं नाही असं कुठेही त्याच्यामध्ये म्हटलेलं नाहीये. ह्याची जी कारणं आहेत ती सांस्कृतिक किंवा सामाजिक आहेत. ही शारीरिक किंवा बौद्धिक नाहीच आहेत. म्हणजे विनोदामध्ये ना किती म्हटलं तरी एक परंपरेचा अनादर आहे. आणि बाईनी तर परंपरा जोपासायची आहे. ती कसा अनादर करू शकते बरं. तिने मुलांसमोर आदर्शच ठेवायचं आहे. रोल प्लेईंग आहे की मी आई आहे, मी आजी आहे, मी फारच कोणीतरी थोर पत्नी आहे, मग मला तसंच वागलं पाहिजे वगैरे. आणि तिसरं आणि महत्त्वाचं कारण आहे की आज ज्याला तुम्ही ट्रोलिंग म्हणता. हो. ट्रोलिंग हा शब्द नसला तरी बाईच्या विनोदाचा विपर्यास होण्याचा फार धोका आमच्या पिढीत आम्ही अनुभवलाय. बर. काही वेळा असे प्रसंगही आलेत की आपण अतिशय निर्मळ मनाने काहीतरी लिहितोय आणि वाचणारा त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ करतो आहे किंवा पसरवतो आहे आणि त्यातून नकळत तुमचंच चारित्र्य हनन करतो की काय. अशी जर वेळ आली तर एवढी किंमत देऊन कशाला विनोदी करावं मी असं बाईला वाटू शकतं. विनोदात एक विरूपीकरण आहे. अच्छा. म्हणजे कसं तुम्ही विचार करा. ज्या महत्वाच्या विनोदी अभिनेत्री म्हणतो आपण त्या सगळ्या जाड्या असतील, त्या वेडेवाकडे कपडे घालतील, त्या कुठेतरी एक फुलच डोक्यात लावतील. नाहीयेत सगळ्या बायका अशा. होय. पण त्यांना विनोद करायला तो कच्चा माल आवश्यक आहे. ते विरूपीकरण त्यांनी स्वीकारलंय जे सगळ्या बायका स्वीकारणार नाहीयेत. याहीमुळे बायकांना विनोद हा थोडासा वर्ज किंवा दूरस्थ राहिलेला आहे. पण थोडी ही परिस्थिती बदलते आहे. हा एक वेगळाच दृष्टिकोन विनोदाचा तुम्ही मांडलात आणि खरंच तो वास्तवदर्शी आहे. एक फोन आलाय तो पटकन घेते. रुपेश गुजराती आपल्याशी बोलतायत. नमस्कार. विरारहून हा फोन आहे. बोला. हॅलो, मी रुपेश गुजराती बोलतो. जिल्हा नाशिक. मॅडमला मला असं विचारायचं आहे की मॅडमचे लेख येथे मी वर्तमानपत्रात वाचलेले आहे, परंतु तुमची पुस्तके कुठली कुठली त्याची नावे सांगावे. आणि दुसरं असं की जे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये व्याख्यान वगैरे घेतलं जातं तर मॅडम अजून प्रवास करता का, येऊ शकता का तालुका लेवलला? रुपेशजी, सगळ्यात आधी म्हणजे मॅडमच्या पुस्तकांचं किंवा त्यांची साहित्य संपदा ही आपल्या सगळ्यांना कुठल्याही लायब्ररीमध्ये आणि त्याचबरोबर आज माहितीच्या महाजालामध्ये सहजतेने उपलब्ध आहे. त्यांचे अगदी कालपर्यंत मिळालेल्या पुरस्कारांची माहिती सुद्धा आपल्याला माहितीच्या जालामध्ये अगदी सहजतेने उपलब्ध आहे. आणि त्या केव्हाही विनोदासाठी बोलायला उत्सुक असतात. जेव्हा आपण असं म्हणतो तुमचा मॅडम मला ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही आज विविध ठिकाणी विविध विषयांवर सतत व्यक्त होत असता. विनोदाची वेगळी भूमिका जी आहे आजच्या काळानुरूप तीही तुम्ही उलगडत असता. तुमचा स्वतःचा विनोदी लेखनाकडे कशा काय तुम्ही वळलात? दृष्टिकोन काय आहे त्याविषयी? नाही, मी असं काही फार ठरवून वगैरे वळले नाही. लहानपणापासून विनोदी खूप आवडत असे वाचायला. खूपच हसू येत असे. शाब्दिक कोट्या, करामती, कसरती वगैरे करायला आवडत किंवा दुसऱ्यांनी केलेल्या बघूनही कौतुक वाटे की अरे हे मजा आहे. पुढे थोडं असं झालं की माझ्या तरुणपणचा काळ आणि स्त्रीमुक्तीच्या विचाराचा उदय म्हणजे 1975 स्त्रीमुक्ती वर्ष आणि पुढची 10 वर्ष स्त्रीमुक्ती दशक हे निर्माण झालं. आणि मग त्यामुळे स्त्रीवादी विचार जो खूप महत्त्वाचा आहे, मी त्या विचाराची चेष्टा करत नाही. पण दुसऱ्या बाजूने असं मात्र वाटायचं की अरे इतका जाच अन्याय त्रास आहे तरी बायका पिढ्यानपिढ्या लग्न, मुलं बाळ ह्यात का रमतायत?
ह्यात अडकवणारं रमवणारं काहीतरी आहे की नाही, काहीतरी गंमत असू शकते की नाही, तर ती पण आपण का लिहू नये ओ अशासारखा विचार मला मनात आला. दुसरं एक आहे की मला फार तक्रार किंवा कुरकुर करत बसायला आवडत नाही. त्यातनं बाहेर पडावा. जशी आता वाढीच्या वयातली मुलं अतिशय डोकं उठवतात सगळ्याच आयांचं, पण ती काही काही मजा मजा पण बाहेरून आणत असतात आपल्या. आता माझी 2 मुलं, मोठा मुलगा धाकटी मुलगी, तर मोठ्या मुलाचा दात पडल्यावर माझ्या धाकट्या मुलीला अतिशय कॉम्प्लेक्स आला हा की त्याचा दात पडलाय म्हणून त्याचे सगळे कौतुक करतायत. अच्छा. आणि माझा कधी एकदा दात पडतोय तर अगं नाहीच, 3ऱ्या वर्षी दात पडणं चांगलं नसतं, तुझा नकोय पडायला. पण हे किती वेगळा आणि ताजा दृष्टिकोन आहे ना. त्याच घटनेकडे ते 3-4 वर्षाचं मूल कसं बघतं, तर मुलांच्यातनं जो येणारा ताजेपणा, जीवनाकडे बघण्याची एक ताजीतवानी नजर आहे, ती त्या काळात मला खूप मिळत होती. आता मी त्याच्या वयाने प्रापंचिक ह्यानी खूप पुढे गेलेली आहे, पण पुढची मुलं पण काहीतरी करतात. आता मला हे मोबाईल किंवा लॅपटॉपवर काही येत नाही फारसं करायला, किंवा मी खूप चुका करते. तर माझी नात एकदा मला 2दा-4दा काहीतरी शिकवत होती, मग कंटाळून म्हणाली, मला वाटतं तू थोडी मोठी व्हायला पाहिजेस म्हणजे तुला ते कळेल बरं का. आता ह्याच्या पुढे मी मोठी कधी होणार आणि कधी शिकणार. पण जसं मी तिला म्हणते थोडी मोठी झालीस की कळेल, ते तसंच्या तसं ती माझ्याकडे अगदी. तर अशी काय आहे बघावं तसं आहे. पण मजा होत असतात, छोट्या छोट्या गमती दैनिक जीवनामध्ये होत असतात, त्या आपण टिपत राहायचं. मस्त. म्हणजे दृष्टी बदलली की सृष्टी वेगळी भासते असं आपण जे म्हणतो तसं आहे. Correct. पण खरं सांगायचं तर 99% वेळा यामध्ये कावलेपण किंवा वैतागलेपण जे असतं, ती जी झूल अंगावर नकळत येऊन पडते ती उतरवणं आवश्यक आहे. तेव्हा ही वेगळी दृष्टी जी तुम्हाला गवसलेली आहे ती सगळ्यांना गवसेल, नाही का? हो बरोबर. आज भाषा बदलती आहे आणि या बदलत्या भाषानुरूप विनोदाचं स्वरूप सुद्धा अगदी 360 अंशामध्ये बदलते आहे असं काहीतरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं? मराठीपुरतं मी सांगू शकते, सगळ्या भाषांचा माझा एवढा अभ्यास नाही. पण एखादा तुकडा अंश हा केवळ विनोद म्हणून लिहिणं हे मराठीत खूप उशिरा सुरू झालंय बरं का. हा म्हणजे अगदी फार इतिहासात जाऊया नको, बर. पण पुलंचं महत्वाचं विनोदी लेखन हे किर्लोस्कर, सुगंध अशा गंभीर मासिकांमध्ये आलंय. वा. म्हणजे किर्लोस्करचा 70-80% भाग शेतकी, ग्रामविकास, नागरी जीवन ह्यात असायचा आणि मग त्याच्यात पुलं काहीतरी एखादा विनोदी लेख लिहायचे. आता जे आहे ना सारखं सगळं विनोदाला वाहून टाकायचं, ते जरा अनैसर्गिक आहे असं मला वाटतं. सगळ्याच गोष्टी विनोदाने घेण्याची काही गरज नाही. जिथे आवश्यक आहे तिथे घ्यावं, बरोबर. जे गांभीर्याने घेण्यासारखं आहे ते तसं घ्यावं. पण आता यंदाची दिवाळी जवळ आली आहे, म्हणजे हा. संपादकांच्या दृष्टीने जवळ आली आहे, कॅलेंडरच्या हो, नाही. खरंय. तर जेव्हा मला कोणीतरी म्हणतं की यंदा आमचा दिवाळी अंक आम्ही विनोदाला वाहणार आहोत, मी म्हणते नको हो, नका एवढं वाहून टाकू, हो. इतरही घ्या, गांभीर्याने घ्या. आजकाल काय झाले की कुठलीही गोष्ट पटकन लोकांच्या गळी उतरवायची की ती विनोदानीच होईल हा. असा गैरसमज झालाय. म्हणजे मोठमोठे पुरस्कार समारंभ असतात, त्याचे निवेदकही काहीतरी विनोद वगैरे करतात. अहो ती नाही आहे विनोदाची जागा. हा. कोणीतरी विद्वत्तापूर्ण काम केलंय, त्याला बक्षीस मिळतंय, ते त्या वजनाने घेऊया ना. वा. तर मला काय म्हणायचंय की लोकांच्या काळजाला हात घालायला फक्त विनोद असतो असं नाही. गांभीर्याने, चांगल्या भाषेत, सहअनुभूतीने कुठलंही काम केलं तर ते पोचतं. त्यामुळे विनोदाची अति मागणी, हलकं फुलकं हा जो शब्द आहे ना, हा भयंकर धोक्याचा आहे. हा. हा. हल्ली सारखं सगळ्यांना सगळं हलकं फुलकं हवं आहे आणि तसं असू नये असं मला वाटतं. कारण काही गंभीर असेल तेव्हा हलक्या फुलक्याची खरी मजा वाटेल. जर सगळंच हलकं फुलकं झालं ना तर त्याची मजा नाही वाटणार, कंटाळा येईल तुम्हाला त्याचा. म्हणजे असं म्हणता येईल मंगलाताई की विचारप्रवण अभ्यासातून उतरलेला विनोद जो आहे तो तेवढाच सकस असतो आणि त्याचं स्थळ, काळ, वेळाचं भान सुद्धा राखून तो विनोद उतरतो. त्यामुळे पुन्हा एक महत्वाचा मुद्दा येतो, ते म्हणजे कुठल्याही कलाकृतीमध्ये जसं अभ्यास आवश्यक आहे तसाच विनोद हा सुद्धा अभ्यासानं जेव्हा अवतरतो तेव्हा त्याच्यामध्ये सगळं भान जपलेलं असतं असं म्हणता येऊ शकतं. पुढचा फोन आहे. मंगला आपटे आपल्याशी बोलतायत.
पुण्याहून. नमस्कार मंगलाताई. नमस्कार. बोला. आजचा विषय ना खूपच छान आहे. मला फक्त असं विचारायचं होतं की पूर्वीच्या काळी बायका घरातल्या घरात असायच्या तर त्यावेळेला त्यांना हसायला वगैरे चालायचं नाही. मग तुम्ही कशाला हसता, जोरात हसायचं नाही वगैरे. पण आता वनिता मंडळ किंवा अजून कुठले कुठले मंडळ निघाले तर दुःखीची बाई असेल तर तिला जर काही बायकांनी जर हसवण्याचा प्रयत्न केला किंवा एखादा विनोद सांगितला तर आपल्याला कितपत हा योग्य वाटतं असं मला विचारायचं होतं. धन्यवाद. मला योग्य वाटतं, फक्त ते सांगण्याची पद्धत कशी आहे, ते जाहीर सांगता का खाजगीत सांगता, त्या बाईच्या मनाचा कल घेऊन, ह्याचा मात्र विचार करायला पाहिजे. विनोदाला योग्य स्थळ आणि योग्य काळ, व्यक्तिगत पातळीवर मी हे बोलते, हे जरूर असायला पाहिजे. कारण त्याचं जर भान सुटलं तर ती व्यक्ती दुखावू शकते किंवा तिला आपल्या खाजगी दुःखाचं हे उगाच जाहीर प्रदर्शन होत आहे असं वाटू शकतं. तर ती वेळ आपण आणू नये, तारतम्याने करावं. कारण एकूणच विनोदाच्या बाबतीत तारतम्य हा खूप महत्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतंय. खरं म्हणजे ना मंडळी, विनोदाचे हे वेगवेगळे पैलू आहेत. ज्या बाबतीतलं भान, जेव्हा समाजभान म्हणतो तेव्हा समाजामध्ये कसं वागायचं हे लक्षामध्ये येतं. पण साहित्यामधला विनोद हा पैलू आहे, त्याचं भान राखणं हे किती महत्वाचं आहे हे या प्रदीर्घ लेखणीमधनं उमगत जातंय आणि उलगडत जातंय. अजून बरंच काही जाणून घ्यायचंय. छोटीशी विश्रांती घेतोय, आम्ही लगेच परत येतोय. बघत रहा आपली वाहिनी, सह्याद्री वाहिनी. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण बोलत आहोत ते म्हणजे विनोदाची बदलती संकल्पना आणि आपण याविषयी, आणि मार्गदर्शन करतायत ते ज्येष्ठ लेखिका माननीय मंगलाताई गोडबोले. विनोदाचे विविध पैलू जेव्हा आपण म्हणतो तेव्हा चांगल्या विनोदाचे घटक किंवा प्रकार असं काही आपण म्हणू शकतो का मंगलाताई? हो, साधारण 4 प्रकारचे म्हणजे विनोदाचे 4 चेहरे आहेत असं तुम्ही म्हणू शकता. बरं. एक अगदी सर्रास आढळणारा म्हणजे उपरोध. अच्छा. त्याच्यानंतर उपहास, हा हा. त्याच्यावर परिहास, बरं. आणि त्याच्यावर केवल विनोद असं साहित्यशास्त्रात म्हटलंय. हे आपण शब्द नको जास्त वापरूया, पण आपण समजून घेऊया की आता उपरोध म्हणजे लठ्ठ बायको आणि नवरा हे जे नेहमीच आपलं लोकप्रिय आहे. तर रस्त्याने जाताना नवरा एकदम म्हणेल की तू तिकडून जाऊ नकोस, तिथे जड वाहनांना बंदी असा बोर्ड लावलाय, असं समजा म्हणत. आता हे तो उपरोधानी म्हणतो आहे. आता हा फारच त्या तुलनेने ओबडधोबड किंवा बटबटीत विनोद झाला. हा काही फार दुसऱ्यांना सांगावा असा नव्हे, पण म्हणून उपरोधा म्हणजे लेखी बोले सुने लागे ही जी आपली कल्पना आहे ती सगळी उपरोधामध्ये आहे. उपहास आणि परिहास, उपहास म्हणजे दुसऱ्याला हसायचं आणि परिहास म्हणजे स्वतःला हसायचं, हे अधिक उच्चतम आहे. म्हणजे चि.व्ही. जोशी जेव्हा फर्ग्युसनमध्ये होते आणि फर्ग्युसनच्या अंकांमध्ये ते छोटं मोठं लिहायचे, त्यावेळी तिथे वागो काळे हे प्राचार्य होते आणि त्यांनी त्यांना एकदा म्हटलं की चिंतोबा, उपहास पुष्कळ झाला, आता परिहासाकडे कधी वळणार, असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे स्वतःला हसणं ही आणखी वरची पातळी आहे ना. किंवा म्हणजे तीच जर बाई पुढे मागे म्हणाली असती की तुम्ही ह्या रस्त्याने जा, मी नाही जात कारण इथे ना जड वाहनांना बंदी आहे, क्या बात, असं जर एखादी बाई म्हणाली असती तर मग तो तिचा परिहास झाला असता. किती छान. आणि मग तिनेच ते स्वीकारल्यावर कोणी बोलायचा प्रश्नच आला. अगदी अगदी. आणि केवल विनोद म्हणजे काय की त्याला अन्य काही हेतू नाही, नुसता निखळ बुद्धीचा प्रभाव असणारा विनोद. म्हणजे चि.व्ही. जोशींच्या पुस्तकात आहे की शाळेला पूर्वी अशी कमान असे आणि कमानीवर बोधवाक्य असे, तर कर्मण्यवाधिकारच ते असं बोधवाक्य आहे. आणि ती छोटी बहीण आहे, तिला त्याचा अर्थ कळत नाही. ती भावाला विचारते, दादा दादा याचा अर्थ काय? तर तो भाऊ काय म्हणतो, एवढंही तुला कळत नाही होय ग, येडपट कुठली, अगं कर्मण्यवाधिकारच ते म्हणजे कर्मण्याचा वाद रस्त्यात कशाला. आता हा केवल विनोद आहे. काय चमत्कृती, कुठल्या 2 गोष्टी त्यांनी जोडल्या, रस्ता कुठून आला, आता अधिकार हा ते पासून रस्ता कसा आला, काय विलक्षण प्रतिभा आहे ही. तर हा केवल विनोद आहे. ह्याच्यात त्यांना काहीच म्हणायचं नाही, कोणी शहाणा वेडा काही म्हणायचं नाही. एक उत्तुंग कल्पना शक्तीचा प्रभाव
निर्मळ विनोद. निर्मळ विनोद, त्याला केवल विनोद असं म्हटलं. तर हे त्याचे साधारण ढोबळ प्रकार आहेत. आणि ह्याला पाहिजे काय, तर उत्तम निरीक्षण शक्ती पाहिजे, हा हा. उत्तम भाषिक कौशल्य पाहिजे आणि बुद्धी चपळ पाहिजे. वा. हे दोन अतिशय विसंगत गोष्टी तुम्ही जेव्हा एकत्र आणता. हा. ते खूप पूर्वी मीच कुठेतरी लिहिलं होतं की हा. आमच्या पुण्यात ज्या रस्त्यावर नुसते फिरले तरी लक्ष्मी रोड होते त्याला आम्ही लक्ष्मी रोड म्हणतो. क्या बात आहे, सुपर. हा, आता रोड हा रस्ता आणि रोड म्हणजे कृश किंवा बारीक, ह्या दोन अगदीच वेगळ्या गोष्टी जोडल्या ना. क्षणिक आहे पण लोकांना त्याची गंमत वाटली. तो विनोद पुष्कळ दिवस लोक स्वतः केला म्हणून पण मला सांगायचे. वा. येतो आणि व्यवहारातला विनोद झाला. ही यशाची पावती अशी असते. हा, पण म्हणजे चमत्कृतीजन्य किंवा दोन अतिशय असंबद्ध गोष्टी तुम्ही एकदम जोडून घेणं, ह्याला जी बुद्धीची चपळता लागते ना. काही माणसांना पटपट सुचतं, काहींना नाही एवढं सुचत, तसा तो भाग आहे. पण हे सगळं बऱ्यापैकी कष्टसाध्य आहे, हे मात्र मला सांगायला आवडेल. सहज बसलं, लिहिलं, अभिनेत्री आली आणि सहज विनोदी काम करून गेली असं असं होत नाही. नाही. त्याच्यात मेहनतीचा भाग खूप आहे. जे अभिनेत्रीला लागू आहे ते लेखणीलाही, मान्यवर लेखणीला सुद्धा लागू आहे. अतिशय अभ्यासाने उतरलेला हा विनोद आहे. आणि जेव्हा हा शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्ती जेव्हा देहामध्ये असते तेव्हाच तितकी प्रगल्भपणे ती लेखणीमधनं अवतरते, हे मात्र मी आवर्जून इथं नमूद करेन. आपल्याला पुढचा फोन आहे. अजिंक्य गोळे आपल्याशी बोलतायत बदलापूरहून. नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचंय की मर्यादित विनोद आणि सुसंस्कृत विनोद समाजासाठी का आवश्यक आहे, याविषयी अधिक काय सांगा. मर्यादित विनोद आणि सुसंस्कृत विनोद काय आहे, ज्या समाजाला विनोद कळतो तो समाज हा निरोगी समाज आहे असं जगात म्हटलं जातं. आणि ते खरंच आहे. ज्यांना विनोद कळत नाही, छोट्या छोट्या विनोदांनी जे दुखवले जातात, ह्याचा अर्थ त्यांची सुधारायची इच्छाच नाहीये. शेवटी विनोद काय असतो, आपल्यातल्या विसंगती, उणीवा खेळकरपणे दाखवतो. त्याचा हेतू असा की आपण त्या त्रुटी दूर करायचा प्रयत्न केला पाहिजे. लगेच जमेल, जमणार नाही, पण अरे माझं इथे चुकतंय बरं का, हे निदान मी स्वीकारणं आणि मग खेळीमेळीने त्याच्यात एकमेकाशी व्यवहार करणं. तेव्हा विनोदबुद्धी असणं हे समाजाच्या निरोगीपणाचं लक्षण आहे. समाजाने ते जरूर अंगीकारायला पाहिजे. कोणी ब्र म्हणायचं नाही एकमेकाच्या विरुद्ध असं म्हटलं तर ती माणसं तिथेच राहतील, ती पुढे जाणार नाहीत आणि तो हेतू असून चालणारच नाही. ह्या बाबतीत फाजील संवेदनशीलतेला काहीही जागा नाहीये. चांगला विनोद हा आत्मपरीक्षणाला उद्युक्त करतो, म्हणून तो घेता आला पाहिजे. आणि माझं काय चुकतंय, कालच्यापेक्षा आज, आजच्यापेक्षा उद्या मी सुधारू शकतो का, शकते का, हा विचार त्यांनी द्यायला पाहिजे असं वाटतं. किती छान. म्हणजे विनोदामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याच दृष्टिकोनातनं त्याचा आपल्यावर होणारा प्रभाव याला आपण कशा पद्धतीने घेतो हेही तितकंच मोलाचं आहे, नाही का. म्हणजे त्यातून पुन्हा समाजाचा बदल, वैयक्तिक सुधारणा या अनेक गोष्टी या विनोदाला दडलेल्या आहेत विनोदाच्या मागे. आणि त्या अनुषंगिक बदल जेव्हा घडून येतो तेव्हा तो समाज, ती व्यक्ती ही अधिक प्रगल्भता होते आणि पुढच्या पायरीवर पोचते असं काहीसं वाटतंय. आणखीन बरंच काही गप्पा मारून समजून घ्यायचं आहे. छोटीशी विश्रांती घेतोय, लगेच परत येतोय हॅलो सह्याद्रीमध्ये. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. तुमचे भरभरून फोन येत आहेत कारण आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांना सहभागी व्हायचंय. आमच्यापाशी तुमचे मेसेजेस सुद्धा पोहोचत आहेत. आज आपण बोलत आहोत ते म्हणजे विनोदाची बदलती संकल्पना याविषयी आणि अतिशय खुसखुशीत पण त्याचबरोबरीने अभ्यासपूर्ण मार्गदर्शन ज्येष्ठ लेखिका माननीय मंगलाताई गोडबोले आपल्याला करत आहेत. मंगलाताई, विनोदाविषयी तुम्ही मगासपासून बरंच काही सांगत आहात आणि त्या अनुषंगाने फोन पण प्रेक्षकांचे खूप येत आहेत आणि ब्रेक झाल्यावर तुमचे मेसेजेस सुद्धा आमच्यापाशी पोहोचत आहेत. मंगलाताई, जेव्हा आपण असं म्हणतो की
विनोद घडतो आहे तेव्हा आज पूर्वीचा विनोद हा एक वेगळ्या पद्धतीने यायचा की जो आजही उघडून बघावासा वाटतो. आजही अमेरिकेतली मंडळी तुमची पुस्तकं काढून खास वाचतात, कारण का तो जो विनोद आहे तो बालपणामध्ये घेऊन जातो. आजचा विनोद जो आहे तो इन्स्टंट आहे, पण त्याच्यामध्ये वास्तव काय आहे, काय घडतं आहे याविषयी चटकन त्या विनोदाकडे बघितल्यावर कळतं, अच्छा बाहेर असं काहीतरी झालंय वाटतं, म्हणून हे असं काहीतरी स्टेटमेंट आलंय, असं काहीतरी मीम्स तयार झालेले आहेत. पण भविष्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा भविष्यातला विनोद कसा असेल? इन्स्टंट असेल, लॉंग लास्टिंग असेल, का आपल्याला पटकन काही आला आणि गेला कळलंच नाही असं काहीसं होऊ शकेल? नाही, एकूण जीवनाचा जर वेग पाहिला तर आमच्या वेळी असलेली माध्यम आणि आजची अधिक वेगवान, पुढची याहूनही वेगवान होती, त्याच्याबद्दल काही शंका नाही. त्याच्यामुळे फास्ट, रॅपिड, इन्स्टंट असा विनोद होणं हे अगदी सहजच शक्य आहे आणि ती काळाची गरज असेल असं मला वाटतं. पण तेवढ्यावर तो थांबू नये असं मला वाटतं. जीही कुठली भाषा विनोदासाठी वापरणार असाल, मराठीच नव्हे, इंग्रजी असेल, हिंदी असेल, त्या भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला पाहिजे. कारण ते साधन आहे ना विनोदाचं. जर साधनच दुबळं असेल तर तुम्ही कसे पुढे जाऊ शकता त्याच्यातनं? तर ते लोकांनी आत्मसात केलं पाहिजे किंवा त्यावर विचार केला पाहिजे. त्यासाठी वाचन पुष्कळ असलं पाहिजे. चांगलं बोलणं ऐकलं तरी सुद्धा तो भाषिक संस्कारच असतो एक प्रकारचा. नक्कीच. तर तो त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा रियाज असेल असं मी म्हणेन. कारण रियाज करेगा वो राज करेगा हे तर सर्वच क्षेत्रात आहे. तर तो त्यांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. माध्यमाच्या गरजांना ते पुरं पडतायत ही गोष्ट चांगलीच आहे. कारण शेवटी जग हे व्यापारी तत्वावर चालतं. त्यामुळे व्यापारी माध्यमांना तुम्ही पुरं पडणं ही एक काळाची गरजच आहे. दुसऱ्या बाजूनी ज्या प्रमाणात ते भसाभस ते उत्पादन करतात ना, ते सोपं नाहीये बरं का. म्हणजे नावं ठेवायला, गंमत करायला ठीक आहे, पण आठवड्यातनं 3-3, 4-4 दिवस तासन तास करमणुकीचा रतीब असा घालणं आणि आम्ही कधीतरी वर्षाकाठी 5-6 कथा लिहिणं, हे काय तुलनाच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मागणी तसा पुरवठा हे ठीक आहे, पण त्याच्यातही काहीतरी चिरस्थायी, काहीतरी टिकाऊ, काही जीवनाचा एखादा अंश दाखवणारं, म्हणजे नुसती शाब्दिक कोटी नव्हे, अधिक काही दाखवणारं असं करता येऊ शकेल. त्या दृष्टीने प्रयत्न व्हावा असं मला वाटतं. आता मला एक परदेशात एक वाचक भेटले होते, तर ते मला सारखे सांगत होते की तुमचं अमुक पुस्तक, त्यावेळी ते पुस्तक फार चलनी होतं, आता ते मागे पडले, तर मी वारंवार आणतो घरी, वाचतो वगैरे काय काय सांगत होते. तशी मी म्हटलं का वाचता हो तुम्ही? तर ते परदेशात अनेक वर्ष राहणारे, आर्थिक स्थिती बेताची, त्यांना फारसं भारतात येता येत नाही. तर ते म्हणले मी खूप होमसिक झालो ना की तुमचं पुस्तक आणून वाचतो. रात्री उशिरापर्यंत वाचत बसतो. मग मनाने मी कुठल्या तरी माझ्या वाड्यात जातो, माझे शेजारी पाजारी, माझी गल्ली पेठ सगळं मला दिसतं. मला खूप बरं वाटतं. सकाळी उठलं ते पुस्तक परत देऊन टाकतो, कारण मला माहिती आहे मला तिथे जायला जमणारच नाहीये परत, मला इथेच राहायचंय. तर मला काय म्हणायचंय की असं म्हणतात ना की तुम्ही कितीही श्रीमंत असा, तुम्हाला तुमचा भूतकाळ नाही विकत घेता येत, पण तो भूतकाळ तेवढ्या पुरता पुनरुज्जीवित करता येतो आणि तो चांगल्या साहित्याने येतो, तो चांगल्या विनोदाने येतो. ही त्याची मोठी ताकद आहे असं मला वाटतं. आणि उद्दिष्ट तरी ते ठेवावं. बरोबर. आपल्याला साधेल न साधेला पुढचा भाग आहे, पण लगेच मी लिहिलं, त्याला इतके हाशी आले, इतके लाईक्स आले, आता पुरे, असा अल्पसंतुष्टपणा नसावा असं मी म्हणेन. आव्हान स्वीकारावं, व्यक्तिरेखा निर्माण कराव्या, स्लाइस ऑफ लाईफ, जीवनाचा काहीतरी तुकडा दाखवायचा प्रयत्न करावा. जमेल तेवढं जमेल. नक्कीच. हे सांगत असताना मला अजून एक मनामध्ये असं आलं की आपण जेव्हा कार्यक्रमाच्या आधी बोलत होतो तेव्हा आपलं सहज एक बोलण्यामध्ये सहजतेने तुम्ही सांगून गेलात की सैनिकांच्या ट्रंकेमध्ये सुद्धा तुमची पुस्तकं सापडलेली आहेत. त्या एवढ्या धोकादायक किंवा दगदगीच्या आयुष्यामध्ये सुद्धा तुमची पुस्तकं दिसतात. तुम्ही एखादं लिहिताना त्याचे 7-7 वेळा तुम्ही ते पुनर्लेखन त्या तुकड्यांचं केलेलं आहे का? ते आणखीन चांगलं, आणखीन चांगलं, आणखीन चांगलं व्हावं म्हणून.
तेच 5 मिनिटांमध्ये विनोद निर्मिती मीम्स तयार करून सर्क्युलेटही होतात, तेही आज एका ठिकाणी दिसतं. अर्थात कोणालाच नावं नाही ठेवत, प्रत्येकाचाच एक विशिष्ट शैली आहे, तो काळ आहे, तो विनोदासाठी आवश्यक आहे. पण हा विनोद जपताना मंगलाताई तुम्ही सामान्य माणसांच्या घरातला विनोद उतरवला लेखणीतून. बरोबरीने समाजभान जपताना सामाजिक लेखन सुद्धा तुमचं खूप झालेलं आहे आणि त्या अनेकविध लेखनात सुद्धा तेवढंच लोकप्रिय आहे. हा जो बॅलन्स आहे, समतोल आहे, हा कसा काय साधला गेला लेखणीतून? नाही, हा अपरिहार्यच आहे. अहो, जयवंत दळवी नेहमी म्हणत असत, त्यांच्या पुस्तकात आहे हे, की एखादा माणूस केवळ विनोदी लेखक आहे, एखादा नट केवळ विनोदी नट आहे, हे मला अनैसर्गिक वाटतं. बर, असं दळवींचं वाक्य आहे. का की 24 तास तुम्ही हसत नाही ना. एखादा माणूस 24 तास हसला तर आपण त्याच्याकडे जरा संशयाने बघू की काय झालं या माणसाचं. असं ज्याप्रमाणे जीवनामध्ये दिवस साधा एक तुमचा माझा दैनिक कालक्रम आठवा. दिवसात किती वेळा आपण हळहळतो, चुटपुटतो, नाराज होतो, दुःखी होतो, खट्टू होतो, आणि दिवसात किती वेळा आपण खो खो हसतो. हे जे प्रमाण आहे ना, तेच कलाकृतीतही असायला पाहिजे. वा, सारखंच नुसतं विनोदाचा भडीमार केला म्हणजे ते क्लिक होईल असं नाही. किंबहुना ते वेगळ्या अर्थाने पुन्हा कृत्रिम वाटेल, कारण मग त्या पात्रांना तुम्हाला तसं तसं घडवत न्यावं लागेल सारखं. त्याची गरज नाहीये. मनुष्याने गांभीर्य आणि विनोद या दोन्हीचा बॅलन्स किंवा तोल जर सांभाळला तर एक तर दोन्हीचं त्याला महत्त्व कळेल आणि दोन्हीकडे तो योग्य वजनाने सुद्धा बघेल ना. त्या दृष्टीने आता काही वेळा जे मगाशी झालंय खरं सांगून, की मला असं फार वाटतं की प्रत्येक गोष्ट विनोदाच्या अंगाने हाकण्याचा जो प्रयत्न आहे तो आपण थांबवायला पाहिजे आणि विनोदाला त्याचं महत्त्वाचं स्थान देऊन विद्या, व्यासंग, वाचन, परिणामकारकता ह्यालाही आपण पुरेसं महत्त्व देत राहायला पाहिजे. तर दोन्हीच्याही ते अंगी लागेल. आता मी जे पुष्कळ गंभीर कामं केली त्यातून मला विनोदाला कितीतरी कच्चा माल मिळाला. तो हेतू नव्हता पण मिळत गेलाच ना शेवटी. तेव्हा हे दोन्ही बाजूनी करायला पाहिजे. एखादा मनुष्य मी फक्त 24 तास विनोदीच काम करेन असं म्हणेल तर ते अनैसर्गिक आहे. तसं त्यांनी करू नये आणि विनोदाला त्याच्या वजनाने घ्यावं असं मी म्हणेन. वेळ आपली संपलेली आहे. खड्याळ खुणावतो आहे की इथे थांबणं अत्यावश्यक झालेलं आहे. तुम्ही आणखीन बोलत राहावं आणि आम्ही आणखीन ऐकत राहावं असा काहीसा आभास आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये. काही जाता जाता पटकन विनोदाचा मूलमंत्र द्यायचा आहे, इन्स्टंट, कारण आम्ही इन्स्टंट आहोत पुन्हा. त्याने जीवनाचा सुखात्म प्रत्यय द्यावा. आयुष्य जगण्यासारखं आहे. कालपर्यंत समजा काही वाईट झालं असलं तरी उद्याचा दिवस चांगलाच उजडेल, तो मला चांगलंच काहीतरी दाखवील असा विश्वास जो जागा करेल तो विनोद चांगला. वा, असं मी म्हणेन. मस्त. मंडळी, खरं म्हणजे त्यांनी बोलत राहावं, आपण ऐकत राहावं ही जरी वेळ असली तरी पुन्हा तोच मुद्दा येतो जो मंगलाताईंनी अनुभवाने सांगितलाय. स्थळ, काळ, वेळ याचं भान हे आपण कायम राखलं पाहिजे. त्यांच्या अनुभवातनं आणि अनुभवी लेखणीतनं उतरलेला विनोद आणि तो सगळा व्यासंग जो आहे तो उलगडण्याचा यत्न आजच्या भागामध्ये आपण केला. मुळात विचारशक्ती हवी, अभ्यास हवा, माणुसकी, सकारात्मकता, निरीक्षणशक्ती हे अनेकविध पैलू जे आहेत ते विनोदाशी जोडलेले आहेत. या सगळ्याचा जेव्हा उलगडा येतो तेव्हाच लेखणीतनं अवतरलेला विनोद हा चिरस्थायी असतो. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रियांमधनं आमच्यापाशी नक्की पोहोचवा. त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून हे पुन्हा पुन्हा आपल्याला अनुभवता येईल हे तुम्हाला माहिती आहेच आहे. तेव्हा यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही हा एपिसोड बघा आणि ज्यांना कोणाला हा या सगळ्या अनुभवाचा ठेवा द्यावासा वाटतो त्यांना हा एपिसोड नक्की शेअर करा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. मंगलाताई, तुम्ही आलात. खरं म्हणजे अतिशय अभ्यासपूर्ण असं हे उलगडणं होतं आणि व्यस्त दिनक्रमातनं तुमचा वेळ काढणं या सगळ्यासाठी सह्याद्री वाहिनीचे प्रेक्षक तुमचे कायम ऋणी आहेत. धन्यवाद. शुभेच्छा देते. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.